संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। शासकीय जमिनी गुजराती कंपनीला, आदिवासींचा टोरेंट विरोधी मोर्चा। कर्जत तालुक्यातील टोरेंट जलविद्युत प्रकल्पासाठी शासकीय आणि वनजमिनींच्या हस्तांतरणाच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला असून गुरुवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी जागृत कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधवांनी कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। टोरेंट प्रकल्प रद्द करावा, आदिवासींचे वनहक्क अबाधित ठेवावे आणि विस्थापन थांबावे अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। पर्यावरण संघर्ष समिती आणि स्थानिक संघटनांच्या म्हणण्यानुसार टोरेंट जलविद्युत प्रकल्प, शिलार धरण, कोशीर धरण, अदानी सोलर पॉवर, टाटा जलविद्युत फेज 2 आणि कोंढाणे धरण यांसारख्या प्रकल्पांमुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि शासकीय जमिनींचा वापर होणार आहे। याचा थेट परिणाम जंगल परिसरातील आदिवासी वस्तीवर होत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान टोरेंट प्रकल्पासाठी यापूर्वीच सुमारे 600 एकर वनजमीन देण्यात आलेली असून आता भालिवली ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 96 एकर गुरुचरण जमीन टोरेंट कंपनीला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिल्याचा निषेध संघटनांनी केला आहे। या निर्णयामुळे लाखाची वाडी येथील कातकरी समाजाच्या उपजीविकेवर गदा येणार असून विस्थापनाचा धोका निर्माण झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या हक्कावर गदा आणली जात आहे। स्थानिकांच्या जमिनी व रोजगारापेक्षा कंपनीचे हित महत्त्वाचे आहे का, असे मानले जाते। असा सवाल उपस्थित करत संघटनांनी संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून जमीन हस्तांतरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी धरून केली आहे। कर्जत तालुक्यातील लाखाची वाडी येथील आदिवासी समाज हा आणि त्यांना साथ देण्यासाठी कर्जत आणि खालापूरचे बाकी कष्टकरी शेतकरी सर्व या मोर्चात सहभागी झाले होते। आणि या मोर्चा आम्ही लाखाची वाडीची 96 एकर जमीन जी शासनानं आदिवासींना जगण्यासाठी दिली होती, जी जमिनीवर आमचं गुजराण होते, उपजीविका चालते आणि आजही त्या जमिनीत आमची घरं आहेत, आमची झाडं आहेत, आमची स्मशानभूमी आहे आणि भविष्यातील आमच्या मुलाबाळांना घर बांधण्यासाठी जागा आम्ही राखीव ठेवलेली आहेत। ही जमीन शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं काम करत असलेल्या तहसीलदारांना ही जमीन टोरेंट कंपनी म्हणजे जे काही टोरेंटचं धरण होतं आहे, या धरणाच्यासाठी ही 96 एकर आदिवासींची जमीन 30 वर्षाच्या करारानं ती टोरेंट कंपनीला दिलेली आहे। याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। त्यासोबतच टोरेंटचे धरण होतं आहे, त्या धरणालासुद्धा आमचा विरोध आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि या मोर्चाचं निवेदन आम्ही येथील प्रांत अधिकाऱ्यांना द्यायला आलो होतो, पण प्रांत अधिकारी इथे जागेवर नसल्यामुळे त्यांचे सहकारी नायब तहसीलदार यांना आज आम्ही या मोर्चाचं निवेदन सादर केलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या भावना आणि तुमचं निवेदन आम्ही वरिष्ठांपर्यंत पोचवू आणि याच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। मी पत्रकारांच्या माध्यमातून परत एकदा शासनाला सांगू इच्छितो की जर आपण आमच्या या मागण्या तातडीनं मंजूर केल्या नाहीत, आमची 96 एकर जमीन आम्हाला परत मिळाली नाही, तर आम्ही पुन्हा एकदा उग्र स्वरूपाचे आंदोलन याच ठिकाणी करू, एवढं बोलतो। जिंदाबाद।